My name is Dr. Rahul Por. I stay in Kharghar, Navi Mumbai, Sector 21, and we have booked 1 BHK flat in Mangalam. On Facebook page, I saw that in 39 lakhs you are getting 1 BHK. So I was quite surprised that in Navi Mumbai area, getting 1 BHK flat in 39 lakhs. I got a call from Mangalam, and they told us to visit. So I visited over here, and the project was also nice. So I showed interest in them, and this is how the journey was gone. मी माझ्या आई वडिलांसोबत फक्त एक बोला 39 लॅक्समध्ये 39 लाखामध्ये आपल्याला फक्त 1 BHK फ्लॅट भेटतोय, तर आपण फक्त एक जाऊन व्हिजिट करायला काय हरकत आहे? घेऊ नाही घेऊ ह्याचा पुढचा प्रश्न. मग आम्ही ते ॲक्च्युली मी माझ्या कझन बहिणीला बघायसाठी आलो होतो. तिलासुद्धा नवी मुंबईमध्ये फ्लॅट बुक करायचा होता. पण इकडे आल्यानंतर जे प्रिया पाटील मॅडम आहेत, तर त्यांनी आम्हाला खूप चांगलं गाईड केलं आणि त्यांनी आम्हाला खूप चांगलं समजून सांगितलं. इवन म्हणजे इन फ्युचर ह्या प्रोजेक्ट्समध्ये खूप चांगले आपल्याला अपॉर्च्युनिटीज आहेत. थोडे आपल्याला म्हणजे खूप तुम्ही इथून आपल्याला चांगले आणखीन पुढे अपॉर्च्युनिटीज आपल्याला भेटू शकतात. सो इथे आल्यानंतर त्यांनी प्रोजेक्ट बघितल्यानंतर आम्ही इथे बघितलं तर इथे ते कनेक्टिव्हिटी आम्हाला भेटते की एक NH48 नॅशनल हायवे आहे, ठीक आहे. अपकमिंग मेट्रो प्रोजेक्ट्स आहे, एअरपोर्ट आहे. तर इन फ्युचर आपल्याला चांगलं आणखीन काही आपल्याला इन्व्हेस्टमेंट इज अ गुड, इट वॉज अ गुड डिसिजन. माझं नाव निलिमा राहुल पोळ. मी खारघरला सेक्टर 21मध्ये राहते आणि सध्या मी इथे मंगलममध्ये फ्लॅट बुक केला आहे. ॲक्च्युअलमध्ये माझे सासू सासरे इथे प्रोजेक्ट बघायला आले होते मंगलममध्ये, आणि सडनली ते प्रिया पाटील म्हणून आहे, त्यांना इतकं कन्व्हिन्स केलं. ॲक्च्युअलमध्ये रिलेटिव्ह लोकांना घ्यायला आले होते की मला फ्लॅट बघायचा आहे, तर खारघरमध्ये कुठला एरिया असेल तर बघा. तर माझ्या मिस्टरांनी ते फेसबुकवरती वगैरे सगळं बघितलेलं, तेव्हा त्यांना ते प्रोजेक्ट जरा चांगलं वाटलं. मग ते बोलले की आईवडिलांना चला आपण जरा जाऊन बघूया कसं प्रोजेक्ट आहे काय. तर तेव्हा ते इथे आले आणि त्यांनी ते प्रिया पाटील सेल्स पर्सनने त्यांना इतकं छान कन्व्हिन्स केलं की माझ्या सासूसाऱ्यांना पण आणि माझ्या हजबंडला पण ते प्रोजेक्ट खूप आवडलं. मग ते बोलले निलिमा तू ये आणि ॲटलिस्ट बघ तरी कसा फ्लॅट आहे काय, प्रोजेक्ट खूप छान आहे, तर हे आपल्याला कन्व्हिन्स कर, तू येऊन तर बघ. मी म्हटलं अरे हे काय मध्येच, आता तुमचं मध्येच काय, आपल्याला तर दुसऱ्यांना घ्यायचं आहे, तर तुम्ही इथे मध्येच काय असं सांगताय. तर मी म्हटलं चल जाऊ दे, बोलवत आहेत तर जाऊन तर बघूया. म्हणून मी जस्ट इथे आली आणि आल्यानंतर मग त्या प्रिया पाटीलने इतकं कन्व्हिन्स केलं आम्हाला की असं छान आहे, दुसऱ्यांना बघण्यासाठी तुम्ही स्वतःचं लाईफ सेट करा, तुमच्या लाईफसाठी चांगलं तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही चांगली संधी आहे, तुम्ही विचार करा. त्याच्यानंतर आम्ही सगळं बजेट वगैरे बघितलं काय वगैरे, आणि मला पण वाटलं चल एवढ्या दिवसापासून मला माझं घर घेण्याचं खूप इच्छा आहे, तर ह्या प्रकारे तरी माझं स्वप्न पूर्ण होईल. मग त्याच्यामुळे आमचा बजेट पण होता तर 39 लाखला होता. त्याच्यामुळे आम्ही सडनली मी कन्व्हिन्स झाली आणि हे पण रेडी झाले, आणि सडनली आम्ही 27,000 जो चेक अमाऊंट होती ती दिली, आणि त्या दिवशी मी खूप खुश होती. आणि मग जेव्हा मी इथे आली आणि बुक केला त्याच्यानंतर आम्ही जस्ट सॅम्पल फ्लॅट की कुठला आहे का 1 BHK 2 BHK, तर 2 BHK तर पॉसिबल नव्हता, पण 1 BHK आमच्या बजेटमध्ये होता. तर त्यांनी म्हटलं सॅम्पल फ्लॅट आहे मॅडम, तर तुम्ही बघून घ्या. मग आम्ही सॅम्पल फ्लॅट गेलं, त्याच्यामुळे तो आम्ही एंट्री केली, तर त्याच्यामध्ये तो कॅमेरा आहे जो किंवा त्याचे जे आहे ॲकोमोडेशन आहे ते खूप छान वाटले. आणि एंट्री केल्यानंतर पण ते रूमचे जे आहेत किंवा गॅलरीच्या किचनच्या बाहेर जी बाल्कनी आहे किंवा जो स्पेस एरिया दिला आहे, बाथरूम वगैरे सगळं म्हणजे एकदम छान वाटलं की ओके छान आहे, म्हणजे असं एकदम छान ॲकोमोडेशन केलं आहे आणि आपण पण असं इंटिरियर केलं तर आपलंही घर इतकं छान दिसू शकतं. तेव्हा मला खूप बरं वाटलं ते बघितल्यावर सॅम्पल फ्लॅट. नाही मग एंट्री केली, मग त्यांना आम्ही विचारलं की सॅम्पल फ्लॅट वगैरे आहे का बघण्यासाठी काही, तर ते म्हणाले हो आमचा सॅम्पल फ्लॅट रेडी, तर तुम्ही येऊन बघा. तेव्हा मी जस्ट एंट्री केली तेव्हा लॅच कॅमेरा जे त्यांनी ॲकोमोडेशन दिलं आहे ते खूप ब्युटिफुल होतं. आणि नंतर एंट्री केल्यानंतर जे हॉलमध्ये आहे किंवा तुमच्या किचनमध्ये जो स्पेस दिलेला आहे तो छान आहे, म्हणजे 1 BHKच्या मानाने तो स्पेस एरिया खूप छान वाटला. आणि मला वाटलं ठीक आहे जर आम्ही असं इंटिरियर केलं तर खूप सुंदर घर वाटेल. मग इथे मी आली तेव्हा आम्ही जेव्हा स्टार्टिंगला आलो तेव्हा इथे काहीच कन्स्ट्रक्शन नव्हतं, फक्त एक ऑफिस होतं आणि समोर अगदी काहीच नव्हतं, ब्लँक होतं. तेव्हा मी म्हटलं बापरे हे ब्लँक आहे, आता बुक करायचं, मग हे 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर नक्की मला मिळेल की नाही. पण जेव्हा सडनली 1 वर्षापूर्वी जी सिच्युएशन होती त्याच्यानंतर जेव्हा मी आता आली आहे त्याच्यानंतर ती सिच्युएशन एकदम बदललेली आहे. पूर्ण कन्स्ट्रक्शन बिविंग आणि 6th फ्लोअरपर्यंत सगळं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. तेव्हा मी हॅप्पी झाली, चला कन्स्ट्रक्शन वगैरे फटाफट होतं आहे. आणि जसे ह्यांनी कमिटमेंट दिले की पोझिशन ह्या टायमाला मिळणार, त्याप्रमाणे पोझिशन पण अगदी व्यवस्थित टायमावर मिळेल असं मला वाटतं. आणि थँक्यू फॉर मंगलम आणि माझं स्वप्न पूर्ण केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.